नमस्कार, मी नरेंद्र पंडितराव. राघवेंद्र फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आमचा हा व्याख्यानमालेचा उपक्रम आपल्याला आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करावं, लाईक करावं आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करावं ही विनंती. मागच्या 2 भागांमध्ये आपण ऊस लावण आणि खोडवा हे 2 भाग कव्हर केले होते. आजपासून खरा महत्त्वाचा भाग सुरू होतोय की खतांची उचल कशी होते. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग. म्हणजे हे जर तुम्ही शिकला तर शेतीमधलं 90% यश तुम्हाला मिळालं असं समजायला हरकत नाही. खत नियोजन करताना एक गोष्ट याच्या पुढे लक्षात ठेवा की याच्या पुढे कधी असं म्हणायचं नाही की मी 20,000 रुपयाची खतं टाकली, मी 10,000 रुपयाची खतं टाकली, मी 15,000 रुपयाची खतं टाकली. त्याला अर्थशून्य. मी 10,000ची खतं टाकली, माझ्या पिकाने 10,000 रुपयाची खतं उचलली. मी टाकलेल्या खतातली 80% 90% खतं उचलली तरच आपल्याला उत्पादन वाढ मिळू शकते. नुसती खतं टाकून उत्पादन वाढ मिळू शकणार नाही. पहिली गोष्ट सुरुवात करतो आपण खतं कशी टाकतो. एक ताडपत्री अंतरतो. ताडपत्रीवर DAP, युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट किंवा MOP 10-26-26, 9-24-24 यासारखी खतं टाकतो. त्याच्यानंतर आपल्याला दुकानदारांनी सांगितलेलं असतं की मायक्रोन्यूट्रिएंट्स खूप महत्त्वाची आहेत ऊसासाठी. त्यामुळे मायक्रोन्यूट्रिएंटची 10 किलोची बॅग असेल एकरी किंवा किट असते, हल्ली 54 किलोची किंवा 55 किलोची किट येते. ही किट पण त्याच्यात टाकतो. ही सर्व खोऱ्याने मिसळतो आणि खतांचं नियोजन करतो, खतं देतो. पहिली गोष्ट इथं आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की अशा पद्धतीने खतं कधीही द्यायची नसतात. म्हणजे खतं कशी न द्यावीत याचं हे उदाहरण आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की याच्या पुढं ज्या खतांमध्ये फॉस्फेट आहे, म्हणजे DAP किंवा सिंगल सुपर फॉस्फेट किंवा 10-26-26, 9-24-24 ज्याच्यामध्ये फॉस्फेट आहे ते खत आणि मायक्रोन्यूट्रिएंट सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे झिंक, फेरस, बोरॉन यासारखे जी सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत हे दोन्ही खतं एकत्र कधीही द्यायची नसतात. कधीच नाही. होतं काय, जर तुम्ही फॉस्फेट आणि झिंक, फेरस, बोरॉन यासारखे घटक एकत्र दिले आणि पाणी दिलं की रासायनिक प्रक्रिया होते आणि झिंक, फेरस किंवा बोरॉन आणि फॉस्फेट हे एकत्र येतात. म्हणजे झिंक असेल तर झिंक फॉस्फेट तयार होतं. झिंक फॉस्फेट म्हणजे उंदीर मारायचं औषध. म्हणजे आपण फॉस्फेटवर खर्च करतो, मायक्रोन्यूट्रिएंटवर खर्च करतो, पण पिकांनी काय उचललं तर दोन्ही उचललं नाही. का तर ते दोघांचं रासायनिक प्रक्रिया होऊन ते एकत्र झाले आणि ते जमिनीत वर्षानुवर्ष पडून राहतात. त्यामुळे ह्याच्या पुढे लक्षात ठेवा, मायक्रोन्यूट्रिएंट, सूक्ष्म अन्नद्रव्य आणि फॉस्फेट खत स्फुरद एकत्र कधीही द्यायचं नाही. त्याच्यामध्ये कमीत कमी 2 ते 3 आठवड्याची गॅप असली पाहिजे. म्हणजे आज तुम्ही जर खतं दिली तर मायक्रोन्यूट्रिएंट 15 ते दिवसांनी किंवा 3 आठवड्यांनी द्या, पण एकत्र देऊ नका. ही सगळ्यात खतं नियोजन करताना लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट खूप महत्वाची, खतं आपली पीक उचलतं कसं. मी माझ्या व्याख्यानांमध्ये नेहमी शेतकऱ्यांना प्रश्न विचारतो की तुम्ही जी खतं टाकता ती पिकाला कशी मिळतात. तर मला अगदी सोपं उत्तर येतं की आम्ही खतं देतो आणि त्याच्यानंतर पाणी सोडतो. पाणी दिल्यानंतर ही खतं पाण्यात विरघळतात आणि मुळावाटे शोषली जातात. असं होत नाही. हा एक गैरसमज आहे. तुम्ही आता जेवायला बसणार आहे आणि जेवायला बसताना तुमच्या बायकोनी तुम्हाला ताटामध्ये 1 वाटी गहू, 1 वाटी तांदूळ, 1 वाटी डाळ आणि 1 वांग हे समोर ठेवलं आणि सांगितलं जेवा. तुम्ही जेवू शकणार आहे का? नाही. का नाही जेवणार? आपलं अन्न तर तेच आहे. जसं
ऊसाचं किंवा इतर कुठल्याही पिकांचं, केळीचं असू दे किंवा पपईचं असू दे, अन्न हे पूरक NPK आणि सूक्ष्म अन्नद्रव्य आहे. तसं आपलं अन्न आहे गहू, तांदूळ, डाळ, फळभाज्या, भाजीपाला. मग आपण जीव का नाही शकत? तर त्यांचा स्वयंपाक होणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत आपल्या अन्नाचा स्वयंपाक होत नाही तोपर्यंत ते आपण खाऊ शकत नाही. आणि हा स्वयंपाक कोण करतं? आपल्या घरातल्या महिला, म्हणजे तुमची आई असेल, बायको असेल, बहीण असेल, मुलगी असेल, हे स्वयंपाक करतात आणि आपण जेवतो. पिकांच्या बाबतीत सुद्धा जोपर्यंत खतांचा स्वयंपाक होत नाही तोपर्यंत पिकं ते खत उचलू शकत नाही, ते खत खाऊ शकत नाहीत. जसं आपल्या अन्नाचा स्वयंपाक, तसं खतांच्या स्वयंपाकाला विघटन असं ह्या शास्त्रीय भाषेत म्हणतात. म्हणजे थोडक्यात जोपर्यंत खतांचं विघटन होत नाही तोपर्यंत ती खतं पिकाला उपलब्ध होत नाहीत. आता आपण विघटन कसं होतं या गोष्टीकडे येऊ. जसं आपल्या घरामध्ये आपला स्वयंपाक आपल्या महिला करतात, बायका करतात घरातल्या, तसं जमिनीमध्ये खतांचा स्वयंपाक, खतांचं विघटन हे जमिनीत असणारे सूक्ष्म जीवाणू करतात. जर तुमच्या जमिनीमध्ये सूक्ष्म जीवाणूच कमी असतील तर तुम्ही कितीही खतं टाका, त्यातली खूप कमी 10, 15, 20% पिकाला उपलब्ध होतात. बाकी 80% स्वयंपाक विघटन न होता, स्वयंपाक न होता तशीच वर्षानुवर्ष पडून राहतात. म्हणून परत महत्वाचा मुद्दा हाच येतो की जमिनीमध्ये जोपर्यंत आपण सेंद्रिय कर्ब वाढत नाही तोपर्यंत कितीही खतं टाकली, कितीही खर्च केला तरी त्याचा फायदा होत नाही. त्यामुळं खतं कशी उचलली जातात याच्यासाठी काय करायचं? जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. काही जण सांगतात की खतांचं विघटन जर सूक्ष्म जीवाणू करत असतील, सूक्ष्म जीवाणू म्हणजे कुठले? तर फॉस्फरसचा स्वयंपाक करण्यासाठी PSB म्हणजे फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया लागतो. पोटॅश हलवण्यासाठी, पोटॅश विघटन करण्यासाठी KMB म्हणजे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया लागतात. तसेच सूक्ष्म जीवाणूंसाठी वेगवेगळे बॅक्टेरिया आहेत, झिंक मोबिलायझिंग बॅक्टेरिया आहेत किंवा अजून नायट्रोजनसाठी ॲझिटोबॅक्टर सारखे बॅक्टेरिया आहेत. हे जे बॅक्टेरिया आहेत किंवा हे जे सूक्ष्म जीवाणू आहेत ते खतांचा स्वयंपाक करतात. मग खतांसोबत जर आम्ही जैविक खतांचा वापर केला तर फायदा होईल का? आम्ही खतं टाकल्यानंतर जर PSB, KMB यासारखे जे ट्रायकोडर्मा यासारखे जे जैविक खतं आहेत त्यांचा उपयोग होईल का? उपयोग नक्की होतो. पण दुसरी महत्वाची गोष्ट कुठली आहे? आपण किती टाकणार आहे? एकरी 1 लिटर समजा PSB सोडलं किंवा व्हॅम सोडलं. व्हॅम हे सुद्धा खूप चांगलं जैविक खत आहे. जे स्फुरद जमिनीत म्हणजे मुळाच्या जवळ ठेवण्यासाठी खूप फायदा होतो त्याचा. हे जर आपण त्याचा वापर केला तर फायदा होतो थोडाफार होतो. कारण आपण जे सूक्ष्म जीवाणू टाकतो त्यांचं आयुष्य खूप कमी असतं. त्यामुळे त्यांची सतत वाढ होणं खूप गरजेचं आहे. या सूक्ष्म जीवाणूंची वाढ होण्यासाठी जमिनीमध्ये अन्न पाहिजे. जमिनीमध्ये तुम्ही कितीही सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे हे बॅक्टेरिया किंवा सूक्ष्म जीवाणू सोडले तरी त्यांची वाढ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला पाहिजे तो रिझल्ट मिळत नाही, पाहिजे तेवढं खत उचललं जात नाही. आणि या सूक्ष्म जे सूक्ष्म अन्नद्रव्य का म्हणतोय मी, बॅक्टेरिया आहेत, त्यांची वाढ होण्यासाठी, जीवाणू आहेत, त्या जीवाणूंची वाढ होण्यासाठी आपल्याला जमिनीमध्येच त्यांना खाद्य पुरवणं गरजेचं आहे. ह्याच्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा वापर जास्तीत जास्त करणे, जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढवणे, ह्याला पर्याय नाही.
सेंद्रिय कर्ब वाढला तरच आपलं उत्पादन वाढेल, तरच आपली खतं पिकाला उचलता येतील. त्यामुळे ह्याच्या पुढं आपण हे गणित लक्षात ठेवायचंय की किंवा टार्गेट लक्षात ठेवायचंय की खतं किती रुपयाची दिली हे महत्वाचं नाही, पिकाने खतं किती उचलली हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यावर आपलं पूर्ण लक्ष, पूर्ण फोकस असणं गरजेचं आहे. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये मी वैयक्तिकरित्या फॉस्फेट कसा उपलब्ध होतो, पोटॅश कसा उपलब्ध होतो, नायट्रोजन कसा उपलब्ध होतो ह्याच्यावर बोलणार आहे. आणि त्याच्यानंतर आमची जी भट्टीची कन्सेप्ट आहे ती कशी खत उचलण्यासाठी फायदेशीर होते हा विषय घेणार आहे. आज इथंच थांबतो. नमस्कार.